नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ज्ञ, नाशिक। मी आज आपल्याशी माझ्या आयुष्यातील एक खूप धक्कादायक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे। साधारणतः एक 3 आठवड्यापूर्वी रविवारी मला थोडा वेळ होता म्हणून माझा जो 14 वर्षाचा मुलगा आहे, जो 8वीला आहे, तर मी त्याला सहज म्हणून बायोलॉजीचं पुस्तक घेऊन मी माझ्या हॉस्पिटलला त्याला बोलवलं। मग आम्ही डॉक्टर्स रूममध्ये हृदयावरती त्याचा जो टॉपिक होता, त्याचा जो विषय होता, त्याच्यावर आम्ही थोडंसं डिस्कशन करत होतो। हृदयाला चेंबर किती असतात, व्हाल्व किती असतात, हे सगळं आमचं चालू होतं। आणि हे सगळं वाचता वाचता शेवटी त्याच्यामध्ये ब्लड प्रेशरबद्दलही काही टॉपिक होते की नॉर्मल बीपी किती असतो, सिस्टॉलिक बीपी म्हणजे काय, डायस्टोलिक बीपी म्हणजे काय, हे सगळं त्याला मी समजवत होतो। तर मी त्याला बोललो की तू आता आलायस तर आपण चल तुझा बीपी मोजू, आणि बीपी मोजल्यावर तुला वरचा आणि खालचा बीपी मधला फरक मी तुला सांगतो। म्हणून मी त्याला डॉक्टर रूम मधून कन्सल्टिंग चेंबरमध्ये आणलं, त्याचा बीपी मोजला आणि तो बीपी 144/92 होता। हे बघून मी हादरलो। 14 वर्षाच्या मुलासाठी अजिबात नॉर्मल नव्हतं। इवन 18 वर्षावरील प्रौढांनाही 120/80 पेक्षा जास्त अपेक्षित नसतो, आणि या वयात तर त्याहूनही कमी असायला हवा होता। त्यामुळे मी थोडंसं स्ट्रेसमध्ये आलो। मी बीपीचं मशीन सोबत घेतलं आणि घरी आलो। घरी आल्यावर माझी जी 11 वर्षाची मुलगी आहे तिचाही मी बीपी मोजला आणि तोही वाढलेला। आता आम्ही डॉक्टर कुटुंबीय, माझा बीपी साधारणतः 120/80, माझ्या पत्नीचा डॉक्टर स्मिता तिचाही नेहमी 110/70, म्हणजे हा जेनेटिक प्रॉब्लेम नव्हता। मग कारण शोधायला सुरुवात केली। बाहेरचे चिप्स, मॅगी, पॅकेट फूड्स आमच्या घरी कधीच नव्हते। पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती, आणि ती म्हणजे घरात असलेलं टोमॅटो केचप, शेजवान सॉस, मेयोनीज, चीज, घरचा डोसा पण शेजवान सॉस सहित, मेथी पराठा पण केचप किंवा मेयोनीज सोबत, भाजी पण चीज घालून, मखाना पॅकेटमधले, मीठ घातलेले मखाने। आणि आम्हाला असं वाटत होतं की 80% हेल्दी आहे ना, थोडं चालेल, पण शरीराला ते थोडं सुद्धा चालत नव्हतं। खरं सांगतो, या बीपी रिडिंग्स प्रमाणे दोघांनाही औषधांची गरज लागू शकली असती। पण आम्ही आधी डाएट पूर्ण बदलायचं ठरवलं। सर्व सॉसेस, मेयोनीज, चीज पूर्णपणे बंद केलं। इवन पॅकेज मखाना सुद्धा बंद केला। सकाळी रोज नारळ पाणी 1-1 ग्लास, कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते, सुरू केलं। सकाळी 6 to 7 मध्ये 1 तास वर्कआउट सुरू केला, आणि फक्त 10 दिवसात परिणाम दिसला। मुलाचा बीपी 120/80च्या खाली आला, मुलीचा बीपी 110/70च्या खाली आला। मी आनंदी होतो आणि तितकाच आश्चर्यचकितही, कारण कार्डिओलॉजिस्ट म्हणून मी रोज बघत असतो 15 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्षाचे तरुण तरुणी